साईबाबा खतरनाक काय म्हणे बाबू. तर अमृततुल्य आपल्या यवतमाळमध्ये आहे. जॅक तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजचा गुरुवार आहे तर मी सकाळी आंघोळ केली. साईबाबा तर आता चाललो होतो मी दवाखान्यात. प्राची वाट पाहून राहिली. मी इकडं झोपलो होतो त्यामुळे आता मला तिकडं जावं लागते. तर डॉक्टरची भेट होती आता 8 वाजता. तर मी लवकर निघून जातो प्राची जवळ. प्राचीचं सामान होतं ते पण घेऊन जातो. तर 2 व्हीलरनं आलो तो केस किसे होऊन गेले खतरनाक. आता डॉक्टर साहेबाचा राऊंड आहे. तर आता भेट होती माझी बाबूची. झाली काय काय म्हणे बाबू. दूध पिऊन आणलं ना. हो का, हसत जाईल कसा करे. तर मित्रांनो मी प्राचीसाठी चाय घेऊन येतो आता. तर चाय घ्यायसाठी आलतो तर भाऊनी चाय दिला. तर अमृततुल्य आपल्या यवतमाळमध्ये आहे. एकदम बेस्ट चाय राहते. मी तर आता दवाखान्यात इथूनच यांच्याकडूनच नेत असतो. तर बाळाची मम्मी आता बाळाला दूध द्यायला गेलेली आहे. तर आता मी आलो बाहेर. इकडं आला अभि. मी काही नाश्ता घेतला आहे. तर आता हे नाश्ता देऊन देतो प्राचीला. आली तर मित्रांनो काय झालं. हा काय नाही, खेळला मस्त हसला. शीज केली त्यांनी. डोसा बनवून आता चालू आहे. तर आम्ही वेट करून राहिलो. इकडं आहे थोडी जागा तर इथं मस्त आता खाऊन घेतो. आलेला आहे आपला डोसा. तर प्राचीला पहिले नाश्ता वर नेऊन दिला. तर आता डब्बा घेऊन येतो मी प्राचीचा. जॅक चाललो आम्ही. बाय. चल ये लवकर पटकन. त्यांनी खूप थकून होते पण त्यांनी दिलं. तर पाणी गरम करून दिलं सगळं. तर इथं आलो आता. बाळाची मम्मी बाळाला दूध पाजायला गेली आहे. तर आता येणार आहे. तर प्राची आता बाळाला दूध पाजून आली. तर तिला काही प्रश्न विचारू. काही नाही, हसत होता. अजून बाकी काहीच नाही. असं रागत पाहत. हो का, रागात पाहत होता. असं पडत होते तिला येड. डॉक्टर साहेब काय म्हणे. डॉक्टर साहेब म्हणे म्हणजे तो रडत होता म्हणते ना. तर म्हणते का बा त्याच्या वडिलाला बोलवा, त्याची रील्स काढायला लावा, तेव्हाच तो चुपचाप बसेल. हो का, खरं. डॉक्टर साहेबांनाही माहित पडलं का आम्ही रील्स वगैरे बनवतो म्हणून. आणि त्यांनी पण खूप लक्ष देत आहे चांगलं. मित्रांनो आता घरी जाऊन येतो. प्राचीसाठी डब्बा घेऊन यायचा आहे. तर मित्रांनो आता आलो घरी. तर ब्लॉग अपलोड करायचा होता ना. आणि इथं वायफाय आहे तर लवकरात लवकर होऊन जाते. तिकडं नेटवर्क थोडं स्लो चालते त्याच्यामुळं. तर तनूला सांगून दिलं. तनू आता स्वयंपाक वगैरे करत आहे. तर मी अपलोडिंग झाली आता. तनूचे भांडे वगैरे लावणं चालू आहे. तर मी काही बाहेरून सामान घेऊन येतो. भाजीपाल्याचं थोडंसं तनूला आणून देतो. आणि प्राचीला एकदा फोन लावून विचारून घेतो काय म्हणते काय नाही. तर मित्रांनो मी भाजीपाला घेऊन आलो. इथं जवळपास काका राहते त्यांच्या जवळून. जेवण झालं आहे. मी जेवण करून घेतो आता. कारण की मग याले नाही भेटत तर इकडंच जेवण करून घेतो. आता सगळं झालं, डब्बा बनवून झाला आहे. तर आता आम्ही चाललो दवाखान्यात डायरेक्ट. तर आलो आता दवाखान्यात. कसं आहे, बरं आहे. किती फास्ट आलो आम्ही लवकर. सॉक्सही आणले बाबूसाठी, कपडे आणले बाबूसाठी छोटे छोटे. यूज करना पड़ेगा क्योंकि ये कड़क बहुत है कपड़ा भी. ये मैं लेने थी तो इसने लेने लगा, फिर मैंने ये ले देखो. ये ठीक है ना. ये अच्छे कपड़े लाए मैंने, देखो चॉइस कॉटन है. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच जर ब्लॉग तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.